परतीच्या पावसामुळे कोकणातील भात उत्पादक शेतकऱ्यांची सर्व गणितं बिघडली। मागच्या 4 ते 5 दिवसांपासून पाऊस बरसतोय, त्यामुळे भात कापणीच्या कामांमध्ये खंड पडलाय। शिवाय पावसामुळे तयार झालेली पिकंही वाया जात आहेत। लोंबीला लागलेले दाणे कोसळून मोठ्या नुकसानाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय। रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळपास सारखीच परिस्थिती आहे। काही ठिकाणी पावसामुळे तर तयार झालेत, दाण्यांना कोंबही आलेत। कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विचार केल्यास जवळपास 2 लाख हेक्टर जागेवर भात शेती केली जाते। परतीच्या पावसामुळे कोकणातल्या भात उत्पादक शेतकऱ्यांची गणितं पूर्ण बिघडलेत। अर्थात त्यामुळे जी भात तयार झालेत त्यांचं नुकसान होतंय। आता जर आपण बघितलं तर सकाळपासून शेतात शेतकरी राबतोय, पण त्याचा तोटा होतोय। त्याचं कारण असं आहे की ही भात ओली आहेत किंवा ही भात शेती जी ती ओली आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीने इथं ही पाऊस जर आला तर खबरदारी म्हणून ती जे तयार झालेलं भात पीक आहे ते झाकून ठेवण्याची देखील तयारी केलेली आहे। माझ्यासोबत इथले काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी मी बोलणार आहे। याचं कारण म्हणजे अगदी दिवसभर पाऊस कोसळतोय काही भागांमध्ये, काही ठिकाणी तर दिवसभर सूर्यनारायणाचे दर्शन देखील होत नाहीये आणि त्याचा फटका कोकणातल्या भात शेतीला बसतोय। रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर साधारणपणे 70,000हून जास्त हेक्टरवरती भात शेतीची लागवड केली जाते आणि अगदी मे महिन्याच्या मध्यापासून पाऊस सुरू झाला, त्यामुळं कोकणातल्या शेतकऱ्यांची सर्व गणितं बिघडली। अर्थात यंदा उत्पादन बऱ्यापैकी चांगलं झालं होतं, त्यामुळे कुठेतरी शेती किंवा ही भात शेती हाताशी येईल अशी आशा होती। पण मागच्या 4-5 दिवसांपासून ऐन भात कापणीच्या हंगामामध्ये पाऊस सुरू झालाय आणि त्याचा फटका इथल्या शेतकऱ्यांना बसतोय। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी।